तू लय मारले आणि करतो नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका ब्युटीच्या चॅनलमध्ये. तर बघू शकता तुम्ही एक 15 रुपयाचं फेस पॅक आणलेलं आहे मी. ते पील ऑफ मास्क आणलं आणि ती शिवानी लावते. जरा गोरा होण्याचा प्रयत्न करतोय. आधी तर मी लहानपणापासून गोराच आहे आणि एवढ्या शिवानी लावते. आता इथं केसावर नको लावते, केस तो तुटते बाबा. इकडे लाव ना, इकडे नाकावर लाव. बरोबर मग केसावर बी दिसायला मागं ते जे आहेत केस थोडेफार त्याच्यावर चिटकन काटा करते. तोडती का काय केस मग. आता मस्त दुपारी जेवायला आलो होतो, जरा ऊन पडलंय बाहेर, म्हणलं उन्हाचा जरा चेहरा गार करूया, त्यासाठी मस्त लावतोय. आधी तुम्हाला सांगतोय बघा. कुठे रे थांबा थांबा. हे आधी हे स्क्रब लावलं, ऑरेंज D10 स्क्रब लावलं. त्याच्यानंतर आम्ही हे लावलं 15 रुपयाचं पॅकेट. व्यवस्थित लाव. तुम्ही बी रिकामा बसला असताना तर हे सगळं करू शकता. थोडा कूलरचा आवाज येतोय, थोडी नॉईज येतोय, सहन करून घ्या. बाकी तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. व्यवस्थित लावा नाकावर. पूर्ण ब्लॅक हेड जो निघले पाहिजे त्याच्यात. निघतात त्यांनी ब्लॅक हेड थोडेफार, व्हाईट हेड ब्लॅक हेड काय म्हणतात त्याला. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. हे बघा कसं दिसतंय तो. लई जवळून दाखवतो तुम्हाला चेहरा माझा. चांगलं लाव. ब्युटी पार्लरचा घर बसल्या कोर्स कसा करावा, तर ह्याचं शिक्षण तुम्हाला मी देतोय आजच्या ब्लॉगमध्ये. हां, तुम्ही तुमच्या घरी हे पराक्रम करू शकता, काही विषय नाही. चला. असा चेहरा गोरा दिसतो मित्रांनो. पहिलाच कोणता गोरा कमी पण बेसन पीठ लावलं त्या म्हातारीने गोरं केलेलं. बेसन पीठ लावायचं तुम्हाला लहानपणी. बेसन पीठ सगळ्या अंगाला बेसन पीठ गोळायचे. दोघी म्हाताऱ्या गोळायच्या. कोणच्या म्हातारे? एक यांची आई किती भारी काढलंय बघा. हे DSKचं नाक, हे DSKचं गाल, DSKचं फेस. हे कसं होतं माहिती का? DSKचं नाक. छी, हे होतं फेस. हा वल्ले शेंगा आणल्यात. मग वाळू घालायची काय गरज आहे? त्याला असं धुवायचे, माती काढून टाकायची, त्याला भाजायचं. वल्ले शेंगा आहेत. ना मग आण बरं वल्ले शेंगा. खाली नाही आणि हा खाली आण वांगे. अरे वल्ले शेंगा आहेत, मग कशाला वाळू घालायचे तुम्हाला? तेच म्हणलं तुम्ही, मला धुवून भाजायचे, त्याला रात्री कोण नाही घाललं. अरे चांगलं लागतात त्या उलट खायला अशा. मीच वाळू घालते. वाळूनच कोण म्हणलं तुला वल्ली असते माती? माती काढून टाकायची, धुवून काढायचे, ते बिजू घालाय हे करायचं, त्याला भाजायचं चाळणीवर. भारी लागते ते भुईमुगाच्या शेंगा बांधतो. वल्ल्या शेंगा भाजल्यावर चांगलं लागतात खायला. मग भाजल्यानंतर वर कशाला नेऊन टाकले मग मला तेच कळलं नाही. तो येड लागले का रे म्हणजे माती काढायची नाही, काय नाही करत नाही. माती काढून नाही काढायची. मी कशासाठी आणलं तिकडे? कशासाठी? लावायची का? कशाला आणलं? कशासाठी आणलं सांग? बिना मातीचे आणल्यात ना तुम्हाला सांग. त्या कशासाठी आणलं का? आणलं कशासाठी? खायला खायला शेंगा माती- शेंगा खा तुम्ही. अरे, माती राहू द्या माती वर. काढून टाकायची. माती धूत नसते, धूत असते पण मला लागते माती असं तुला कशाला लागते सांग ना. वरती काय. मातीचं काय करायचं? तिला विचार ना, मला काय विचार. खाल्ली तिने माती. माती जर परत खाल्ली शेंगाची माती खात असते का? पाहिजे. आता नाव काढायचं मला शेंगा पाहिजे. जाऊन घेऊन यायच्या वर जाऊ. मला नाही माहिती. काय शेंगा नाही? तू विचार मला. तुम्ही बोलले मला नाही माहिती जाऊन काय. सांगितलं तू लहान नाही शिवानी. तू कळलं? डोकं खराब करू माझं. मी लहान आहे. केवढूशा शेंगा आहे, त्या शेंगासाठीच भांडणं हे चालू का? इडी कर तू. थांब मम्मीला सांगतो. एवढूशा शेंगा आणि त्या शेंगाची माती काढून खायला लागली. ते मातीचं काय शिव मला काही धोरणच कळत नाही. आवडते एखाद्याला, काय खेड्यातली माती आवडते आणि काय नाही. शिवानी, हाय शिवानी, शेंगा आण खाली. लहान पोरांना कामाचं ते आमचं
ती खायचं नाही शेंगाच्या तुम्ही माती वल्ल्या सांगा आवडतात भाजलेल्या खायला. खाली आण माती खाऊ नको. ताट खाली आण लवकर खाली ताट घेऊन ती कशाला वाम घातली बाळा? ताट घेऊन खाली घेऊन ये ताट ऐकायचं कोकणीच्यात माती खाते तर. ताट आण पाय मग परत व्हिडिओ मध्ये मुद्दा तू स्वतःच बनला बरं परत म्हणत नाही मला काय केलं म्हणून पाय आता तू लक्ष दे तू पाय आता काय करायचं आता का मी तुला माती खायचं म्हणते का? अरे ते शेंगा कुठं लावते तुला माहिती आहे काळ्या मातीमध्ये शेंगा लावते जमिनीमध्ये तिला परत शेंगा लावायच्या असत्या, तिला झाड उगवायचं असं. त्यासाठी काळी माती आणली आहे. पण ते शेंगा एवढ्या काळी माती एवढी त्याला आवडती. अरे वाटीभर कमेंटमध्ये विचार. वाटीभर बी शेंगा शेंगाची निघून माती कोणी खातं का? कमेंटमध्ये विचार. बघू दे. तुला खाल्ली एवढू सगळे शेंगा यात ते बी मारायला टाकलेले भाजून खाऊन घे. तुम्हाला सांगा ते शेंगा बी मारायला टाकलेले आहेत ते किती कमी एक पोतं मग? भरून माती घेऊन यायची तिकडून. वावरच वावर आहे, काळी माती आहे पुरी. वा 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 छान मला नाही तसं गोड लावायचं याला शेंगा सोडून दिल्या ना मित्रांनो, बरोबर गोड लागत आहे याला. नुसत्या सोडून दिल्या काय त्या मग खाऊ वाटते त्याला. हे बघ आहे तर कसं खातं. तुझं कॅमेरा तिकडे फिरा ना. शिवानी शेंगा सोलती हे खातोय. कशाला त्याला काय करू काय मी शिवानी तो आहे सोकून ठेवलं त्याला आहे तर द्यायला. तुलाच ओरडत होते तो. टोपीची गरज नाही, जरा केसाला हवा लागत द्यायचा. नाही का? ऊन लागते बाहेर ऊन लागते आता ऊन पडलं का बाहेर मग आता? कडक शेकता लागला. बाप चटकं लागते दिवसा काय करून राहिलं का? हे बघा वर काय जायचं एकच साधी आहे. म्हणून टाकीचं. माझ्या गाडीचं सीट कवर पण मला आवडलं मला नाही आवडली. हा चांगलं आहे. चॉईस तिने आणलं होतं तिला सीट कवर आवडलं त्या गाडीचं ब्लॅक लावायचं होतं पण नाही आवडत ब्लॅकचं. ते छान वाटत होतं घेतलं तेव्हा. ब्लॅक पण सूट करतो ना. हे तुम्ही कोणते कलर घ्या पण लावायचं. चांगले कलर ते हं? अरे बसल्यावर कम्फर्टेबल पाहिजे इंग्लिश कलर. मग इंग्लिश इंग्लिश कलर. इंग्लिश खाकी कलर जरा क्रीम कलर सोडून द्यावं लागेल. क्रीम कलर आहे क्रीम कलर आहे धर नको मला नाही आवडत. मला खा ना. डोकं नाही. शेंगा कच्च्या शेंगा खाल्ल्यावर डोकं दुखतं. युट्यूब फॅमिलीला बोलावं या शेंगा खायला. तू बोलू ना मला आवडत नाही, मी कशाला बोलू. शेंगाच आवडत. माती सुकत नका जातो रे बाबा व्हिडिओ काय आहे? तुमच्या डोक्यात टाकते द्या. काय काय? द्या ना, द्या, द्या. कसं मग स्वतःला राग येतो माग माग का असेच टाकीन डोळ्यात direct. दोन हात लांब दोन हात लांब दोन हात लांब आणि चार हात. मम्मी काय करायचं बरं हे बघा माती आहे का खा का ते पण, खा. खाय ना अजून काय माती माती खाय ना अजून मला पण टाकते खाजून तिचं मातीने. काजूची पावतच नाही त्यांना. काजूची खायची कशाला माती माझ्यासमोर ती आधी करायला असं घेतलं हातात हा खाय ना असं घेतलं आहे का आहे का आहे का म्हणजे किती घाण जास्त किती काय. घाण म्हणावं आता मग माझ्यासमोर तिने अशी अशी माती घेतली ना अशी करू लागली मी नाही खाल्ली खा. थांब मी इतक्या लांबून आणली फोन लावणार आहे आता इतक्या थांब लांबून आणली कुठून 130 माती किलोमीटरवरून माती आणली. भीती नाही खायची बिलकुल बी सांगा तुला माती खायची नाही एका शब्दात सांगाल तुला मी परत सांगणार नाही आता झाडाला टाकायची. हा. हा. तिला झाडाला नाही टाकायची माती ती तुझ्या समोर बसून खाऊ राहिली तुला दिसू राहिली माती खाताना दिसू राहिली झाडाला टाकीन. झाडं टाक. काही भाजायचं आणि मग खायचं. तुम्ही पण असे खात होता सांगा बरं लहानपणी खिशात टाकून कमेंट मध्ये मला नक्की कळवा आज लाईव्ह जाणार आहे का? पप्पाला सांगणार मी जा बाबा सांग. हम्म. काय भाजी घ्यायची का मग? आता या व्हिडिओ झाला ना जिकडे फोन लावणार गावाला बरोबर सांगतो फोन करून मी तुम्हाला म्हणून तुमची पोरगी आता माती खायला आली तुम्हाला बोलणारच नाही. नको बोलू मग काही दुसरं काय झालं ना पोटामध्ये जर काही झालं ना मातीमुळं तर रिकामे लफडे होते शेंगदाणे खाऊन घ्या आधी. काही नसतं आपल्या शेंगाची भाजी असते. कवळ्या शेंगा चांगलं लागतं ते कवळ्याच्या नाही मी आता फोन करणार आहे आणि मी क्लिअर कट सांगणार आहे बघतो
खाल्ली तू कमी माती माती खाल्ली का नाही ती फेकून दी माती. आता हे दुसरा टाइम झाला बरं तो दुसरा टाइम. लागते ना माझ्या दुसऱ्या टाइम गलती झाली तुझी. झाडाला टाकायला लागती. झाडाला काय लागती? ताडभर माती झाडावर टाका लागते. आणली उरली तर टाकीन त्याच्यामध्ये. जाऊ घडी. माझा आवाज त्याच्यापेक्षा मी जास्त गोंगाट आहे पण मी बोलत नाही. मी जर इथून बोललो ना तर लगेच आजूबाजूच्या माणसांना काय वाटतं म्हणजे मी भांडणच करणार म्हणजे जोरात बोललो ना मी की भांडणच लागली घरामध्ये. आणि कसं असतं माहिती का जिथं फाटलं जातं का तिथं अजून फाडायला माणसं बघत असतात. भाजी घ्यायची का? आहे की नाही मम्मी बरोबर नाही. जिथं फाटलं जातं का तिथं अजून माणसं फाडायला लागतं. फाटलंच नाही तर फाडता कशाला? हां भरपूर जणांना असं वाटलं होतं माझ्यामध्ये. त्यामुळे मी नोटिफिकेशनमध्ये म्हणजे तुम्हाला एक मेसेज थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतोय शॉर्टमध्ये. म्हणजे पूर्ण मला हिस्ट्रीमध्ये घेऊ नका कारण मी आता कमी आवाजात बोलतो ना. आजूबाजूच्या लोकांना वाटतं की भांडणच झाले यांच्या. तसा कार्यक्रम आहे आपला. खिशात टाका दुकानावर गेलं. तुझं तोंड चालूच राहतं. खरंय का? ऐका झालं चालू मशीन सारखं चालूच आहे आपलं. कशाला खातो मग आता? तर भाजीवाले मामा चालले बरं. शेवटी पप्पाला काय बसले बसले खाते. बरं देते. काय काय आणलं तू बाहेर गोडी शेव आणली जोरात बोल ना जरा. अजून ह्या शेंगा आणल्या अजून दुसऱ्या शेंगा आणल्या गोडी शेव कुठून आणली? अजून काय आणलो बाजरीच्या पापड्या. खाता का तुम्ही? खाता वाळ घातल्या ते काय? वाळ कोणी घातलं? ते तर मला समजत नाही. कसं माहिती आहे का जिथं खराब काम चालू असतं का तिकडे सगळ्यात आधी लोक म्हणजे सगळेजण काय म्हणते माहिती का की समजा काही कुठं जर काही म्हणजे गलत असलं गलत गोष्टीला बनाव देणारे खूप सारे लोक आहे. कोणी असं चांगलं म्हणजे गोष्टीमध्ये हे करत नाही. पण समजा थोडं जरा आवाज माझा आता शिवानी गेलती जत्राला. जत्राला गेलती तर इथं काय वाटलं माहिती का आजूबाजूला की काहीतरी किरकिर झाली काय झालं का त्याच्यामुळे माझा आवाज मोठा आहे. असं बी मला आवडत आहे. हे आपलं प्रोडक्शन इथूनच खराब आहे डायरेक्ट. हे फॉल्ट आहे फॉल्ट. हां सगळं फॉल्ट आहे खराब आहे. मंगळवारी गेले होते आणि किती मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी तर आले पण काहीच नाही. फक्त माझं आरडाचं कारण एकच होतं की मला माहित नव्हतं. उन्हाचं जाऊ नको बोलतो तुम्ही. त्या गोष्टीवर थोडं चालू होतं. ते गोष्टी व्हिडिओमध्ये नाही घेतल्या मी. पण कसं आहे भिंतीला कान असतात तसे गोष्टी चालू आहे. कानाला म्हणजे भिंतीला कान लावण्याला आवाज मोठा ऐकायला गेला. मग त्यांना नंतर वाटलं शिवानीची ह्याची काहीतरी किरकिर झाली. मग ह्या दोघांचं काहीतरी झालं. त्याच्यानंतर म्हणजे भांडण झालं दोघांचं. मग शिवानी गेली माहेराला निघून गेली आणि मग आता हा बसला एकटाच घरामध्ये. तर तसा विषय झाला. मग लगेच त्या गोष्टीला लगेच मोठं करायचं लोक म्हणजे कसं असतं माहिती का काय मेंटॅलिटी आपण त्या विषयावर बोलणं मला नाही वाटत. मला अशा क्षुल्लक गोष्टीवरती मी बोललं पाहिजे म्हणून. उन्हाचं स्वतःची काळजी घ्या. बाहेर निघायच्या अगोदर स्कार्फ बांधा रुमाल बांधा टोपी घाला डोक्यात. त्याशिवाय बाहेर निघू नका. 4 वेळेस पाणी प्या कारण पाणी असणं गरजेचं आहे पोटामध्ये. पाणी प्या. पाण्याची गरज आहे पाण्याची. आता निघाले दुकानाकडं 9:30-10 वाजत आले. पटापटापटा आवरले. आता जेवण वगैरे केले. मस्त मुगाची डाळ काय होतं रे तुरीच्या घुगऱ्या खाल्ल्यात. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आता व्हिडिओ थोडी मागं पुढं होत राहतील. एवढा महिना एक 10 दिवस 15 म्हणजे 10-15 दिवस त्यानंतर पूर्ण सुरळीत चालतील ही मी अपेक्षा करतो. आणि हे बघा तुम्हीच म्हणले उन्हाची टोपी घाला म्हणून मी बसले करते. उन्हाची बाहेर जाताना टोपी घाला म्हटलं. आता मी बाहेर निघाले. आता कसं आहे माहिती का आमच्या फॅमिलीला तुम्ही ट्रोल करायचा विषय घेता. म्हणजे काही लोक म्हणजे असे काही जणांचे कमेंट असे येतात की अशी का वागतात अशी का करते शिवानी अशी का करते DSK असा का करतो. मम्मीचं तर कोणी म्हणतच नाही. टार्गेटवर जातो तर मी नाही तर शिवानी दोघांपैकी एक जातो. तर माझा विषय कसा माहिती का मला काय ना बिंदास नावं किती ठेवले तरी मला काही फरक नाही पडत. मी इकडून ऐकतो इकडून सोडून देतो इकडून बघतो इकडून बघितल्यानंतर इकडून जातात इकडून तरी निघून. त्याचा ताण घेत नाही मी कोणा गोष्टीचा. कसं आहे हां ताण नाही घ्यायचं. मस्त खायचं पियाचं 3 टाईम. आता उन्हाचे दिवस आहे मस्तपैकी ताक आणायचं 10 रुपयाला एक पुडा येतो मस्तपैकी.
फुल एक पुडा 2 पुडे घ्यायचे 10-10 मी रुपयाचे. एकटी दुपारी एक पुडा ताक पिऊन घेते कारण 2 कसं पुडे उन्हाचं पितो. थंड पिणंच खूप गरजेचं आहे. हा 2 थंड म्हणजे ताक, बाकी थंड वस्तू नाही प्यायच्या. 2 पुडे मस्त पितो. दारा ढोर झोपतो मी 5 तास नाही काही उद्या. बाकी काय करायचं करू द्या. हे बघा मागं काय चालू आहे. मागे बघ मागे बघ. हा तर आता निघालो दुकानाकडं. बघू आता कॅमेऱ्याचा विषय चालू आहे माझ्या डोक्यामध्ये. तर मम्मीची काय इच्छा आहे ते ऐकू आपण. माझी काही इच्छा नाही, तुम्हाला जे करता येते ते करा, आम्हाला जे करता येतं आम्ही करू. छोटासा गोप्रो घ्यायची इच्छा चालू आहे माझी. तर का कारण बाहेर जर व्हिडिओ काढायचं म्हणलं तर आपण मोबाईलवरती काढला. मोबाईलचं कसं असतं म्हणजे मोबाईल काढा तर बाहेर कसं असतं पब्लिकली एवढा कॉन्फिडन्स नाही. पण मोबाईल बघितल्यानंतर जरा आजूबाजूचे माणसं डचकते बाबा हा माझा व्हिडिओ काढतोय काय वाटतंय कसं होतंय. त्या हिशोबाने मी गोप्रोचा विचार करतो आता सध्या. कारण मला एडिटिंग वगैरे प्रॉपर माझ्याकडे सगळी सुविधा आहे त्या हिशोबाने. आणि तुम्हाला गुड न्यूज द्यायची तर ती गुड न्यूज मी लवकरच देईन आहे का नाही. अजून एक गुड न्यूज आहे ती मी गेस्ट करा काय असेल तू लय मागली आणि करतो ऐकतच नाही. हे काय आहे? माती नाही खायची. तू होय बरं बाहेर. ते घरात माझे झाडू की पहिले झाडून काढे. मी नाही काढ काढणार. झाडून, काढ झाडून पहिले. हे बघा हे बघा एका फटक्यातच प्लेट वाकडे गेली. तिला चांगलं सांगत होतो मी माती दीपक, तुम्हाला ना नको. याच्यासाठी घर नको ठेवतो. मला ना लय राग येतो तुझा, खरं सांगते. असं माजल्याने केला मला नाही पटत ते. म्हणल्याने तिला मी किती वेळेस सांगितलं तिला नको खाऊ नको खाऊ नको खाऊ. मी दिली फेकून माती. मी ताट घेतलं ना पडलं जोरात. हे चांगल्या माणसाची गुण नाही ते. काय माती खाणं चांगल्या माणसाचे गुण आहेत का. तुझे म्हणाले परत आपटायचे. मग मी तिला सांगितलं होतं ना. पण तुला गरजच नाही या गोष्टीची. तुला सांगितलं कळत नाही घरात शांतता ठेवायची. तू बोलला तर मग लय रडू येतं. मी काय शांतता भंग करतो. टाईम झाला माझा दुकानात जायचा. आता मी दुकानात चाललो. ती खाऊन सगळं करून नंतर आता मम्मीने लाडून ठेवलेले. मम्मी काय म्हणली माहिती का म्हणे दुकानावर चल म्हणे तिला. आता दुकानावर चल म्हणलं हे बघा मागं सर जरा तिकडे सर मागं. हे बघा इकडे उभा राहा. इकडे 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 हां. तर हे बघा आता ही अशी दुकानावर चालली. अरे दुकानावर जाऊन काम करायचं आहे का साड्याच्या दुकानामध्ये मॉडेल उभा करायची. ते मेनिक्युअर पुतळ्याला घालते तशी साडी घालून उभा राहिली तिथे. चालली साडी घालून. नवीन साडी घातली काही मानव जरा. हे काय पुतळा बितुळा लावले कळतं का नाही तुम्हाला काही. बांगड्या ते इकडं कळतच नाही बाबा. फ्रेमच्या बाहेर जाऊ नको इकडे दर्शक. बस ना. काय अवघडच सोंग आहे मित्रांनो. काय करावं बरं. अहो असंच असतं लग्न झाल्यावर. बायको करायची नाही. मी घरातल्या महिलांमुळे खूप परेशान आहे तुम्हाला सांगतो मी. अरे देवा. 2 नंबर 1 नंबर आणि 3ऱ्या नंबरची आहे ना तर ती फक्त फोनवर भंड करते. ती अजून यायची बाकी आहे म्हणजे ती अजून आली नाही. ती येणार आहे ती. हां ती 3ऱ्या नंबरची फक्त फोनवर बोर करते. 5 मिनटं फोन लावते लगेच म्हणते ठेवू का. तिच्या फोनवरती ती अशी येडेवाकडे चाळे करायला लागली आजकाल. माझी एक बांगडी हरवली. चला आता मित्रांनो 10 वाजलेले आहेत सकाळचे. आता मी निघालो कामावरती जायला. तुम्हाला असं वाटत असेल पण सत्य घटना काही वेगळीच चालू आहे मला इकडं. तुम्ही हे घेऊन द्या आज. काय हो हा ना काहीतरी घेते यांच्याकडे. बांगड्या घेऊन द्या. बांगड्या घेऊन द्या. आहेत त्यांचे टाकले आता का. नाही पैसे सगळे गेले नाही सेविंग मध्ये. मला द्या तुम्ही घेऊन द्या.
शेविंग मध्ये गेलेत मित्रांनो. बांगड्या झोपून व्हिडिओ काढत नसतात म्हणतात, पण मी झोपून व्हिडिओ काढतो. व्हिडिओ काढायला लागेल. झोपून व्हिडिओ काढतो. मला तुम्ही बांगड्या घेऊन द्या. चल.